महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी यामुळे बिघाडी होऊ शकते का? काय कसं बघता याकडे? नाही, मुळामध्ये भाई जगताप यांची मुलाखत मी ऐकली आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलंय की आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आपण वेगवेगळं लढलं पाहिजे. आम्ही उद्धवजींबरोबरच आत्ता जायचं की नाही हा विचार करतो आहोत. त्यामुळे मनसे त्यांच्या सोबत आहे तर आता काय प्रश्नच येत नाही. याचा अर्थ भाईनी मनसेला विरोध केला असं होत नाही. कारण भाई जगताप हे काँग्रेसमधलं एक मोठं नेतृत्व आहे. महाराष्ट्रात मुंबईत त्यांनी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी बरेच कार्यकर्त्यांबरोबर आणि अगदी कार्यकर्त्यांबरोबर राहणारा नेता जर कोण असेल, कारण त्यांनी युनियन पण चालवले, तर ते भाई जगताप आहेत. भाई जगताप आणि आपल्या कार्यकर्त्यांनी किंवा त्यांची जी काही मीटिंग झाली त्या सगळ्या फळीत सगळ्यांनी जी काही मतं नोंदवली ती तुम्हाला सांगितली. पण उगाचच भाई जगताप आणि राज ठाकरेंना विरोध केला असं नाही म्हणाले आहेत. ते म्हणाले आमचा उद्धवजींबरोबर जायचं की नाही हेच नक्की होत नाही तर राजसाहेबांचा काय प्रश्न येत नाही. हे बरोबर आहे. त्यामुळे उगाच ते पतंगड नको हा एक भाग. दुसरा 2002, 7, 12, 17 आम्ही वेगवेगळेच लढलो आहोत स्थानिक स्वराज्य याला. ज्या वेळेला विधानसभा लोकसभेच्या वेळेला वेगळे गणित होतात कारण ती देशाची गणितं असतात. देशाच्या हिताचं काय असेल तर उद्धवजींनी काय बाळासाहेबांनी काय नेहमीच देश हिताच्या लक्षात घेऊन काही वेळेला पाठिंबा दिलेत तर काही वेळेला पाठिंबा दिल्यानंतरही सुधारणा नाही तर आजही बोलतायत. त्यामुळे देशपातळीचा निर्णय वेगळा. महाराष्ट्र पातळीवर जे आत्ताचे उपमुख्यमंत्री आहेत, जे शिवसेना उपमुख्यमंत्री आहेत, त्यांची जर तुम्ही 14 पासूनची जर भाषणं काढली तर त्याने चक्क 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 मराठीत आणि अतिशय भावनिक होऊन विषय मांडलेले आहेत की भारतीय जनता पार्टी बरोबर अजिबात जायचं नाही, त्यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसणार नाही. माझ्या कार्यकर्त्यांची काय गळचेपी होतीये ते मी पाहतोय आणि म्हणून आपण यांच्याबरोबर जाता कामा नाही. आता पक्षप्रमुखाकडे वारंवार ह्या गोष्टी जर जात असतील ना होत्या तर पक्षप्रमुख 2019ला ज्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.